मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय आणि आज फायनलचा गुलाल त्याने घेतलेला आहे आणि हे मालक आहेत. आज फायनलचा गुलाल म्हणलं की सगळ्यांना उत्सुकता असते की आपली ही मुलाखत व्हावी, आपण ही कुठेतरी व्हिडिओ माध्यमावर दिसावं आणि त्यासाठीच हे क्षेत्र चाललंय, नावासाठी चाललंय. फक्त नाव कुठेतरी आपल्या चर्चेत राहिलं पाहिजे. कुठल्या गावचं वासरू आहे? ही निगडी पवाराची तालुका जिल्हा सातारा या गावचं वासरू आहे. आता काय करता नक्की, उद्योगधंदा काय करता? हे माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. त्यातून हे आता वर्ष झाले घेतलेला आहे आतीतमधून. आणि हे श्रीकांत बोरगावचे यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. ह्यांच्यामुळे तरी पैरे वगैरे सगळं भेटते ते. आणि आमचे चुलत भाऊ सचिन गाडगे हे आम्ही दोघांनी मिळून, कारण दुसरं कोणी येत नाही ती पोरं, कारण नवीन असल्यामुळं ह्या क्षेत्रात कोणी येत नाही. बरोबर. आता गाड्या जरी आलो तो आम्ही दोघंच. आणि ही श्रीकांत ही असल्यामुळं आम्हाला भरपूर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामुळं आज आमचा काही गुलाल आहे का नाही त्यामुळे भेटलेला आहे. आता आज गुलाल भेटला कारण पायरा पण तुम्हाला चांगला भेटला आणि वासरानेही तसाच पुढे दाखवलेला आहे की तू मैदान आहे वासराचं. वासराचं जवळजवळ 20 मैदान झाली. आतापर्यंत त्यानं गटात 3-4 वेळा राहिलेला आहे. आज फायनलला पहिल्यांदाच राहिलेला आहे, कारण की ह्याच्या पहिला पण राहिला असता फायनलला, पण आतापर्यंत याला बैलच कोण देत नव्हतं. नवीन असल्यामुळे याला कोण बैल देत नव्हती. हे आमचे बोरगावचे सहकारी आहेत श्रीकांत, ते बैल देत होती. पण कसं आहे, बैल आता पण याला चांगला कुठला भेटत नव्हता. आता आज सुंदर आम्हाला चांगला भेटल्यामुळे आज आमचा तेजा गुलाल राहिले. त्यामुळे तेजानं आज आमचं भरपूर आम्ही आनंदात आहे. काय डोक्यात काय ठेवून वासरू हे खरेदी केलं की बाबा या वासरू खरेदी करायचं, बैलगाडी शर्यतीचा नाद करायचा, काय डोक्यात विचार होते त्यावेळेस? आमच्या भावाला नाद होता सचिन गाडगेंना, आम्हाला नव्हता. पण त्याने आम्हाला येऊन नाद लावला आणि त्यानेच मला हे वासरू सुचवलेलं आतीतमधून. तेव्हा आम्ही एका वर्षापूर्वी वासरू घेतलेलं होतं आदतचं, तेव्हापासून आम्ही नाद करतोय. वासरू घेण्याचं कारण म्हणजे त्यांचं एक गाईला वासरू झालं होतं घरी आणि ते लंपीमुळे मेलं. घरी ठेवायचं म्हणून त्यांनी वासरू घेतलं होतं, असं नाद करायचं म्हणून होतं. ते पळायला लागलं म्हणून यांनी परत नाद हा सुरू केला. नाहीतर अशी त्यांची अपेक्षा नव्हती की आपल्याला राहावं आणि गुलाल घ्यावं, असं त्यांचं कधीच नव्हतं. त्यांच्या गाईला झाल्यामुळे त्यांनी वासरू घेतलंय. आता त्या गोष्टी झाल्या आणि तुमचं हे सहकार्य चांगलं आहे, कारण त्यांनी सांगितलं की तुमचं सहकार्य आहे म्हणून आज फायनलचं यप दिसते त्याच्यावर. हो हो, आमचं सहकार्य आहे. जाईल त्या मैदानात आपलं सहकार्यच असतं. बैल जरी लागला तरी देतो. आज त्यांनाच म्हणजे ड्रायव्हर नव्हता, शेवटी त्या ड्रायव्हरला फोन करून बोलवलं, म्हणलं ये बाबा गाडी हान चांगली पळते, गाडी राहिल्या उद्देशानं तू ये. त्यावेळेस आला, त्यामुळे गाडी राहिली. आज तुमच्या सहकारी मित्र आहेत त्यांना भरपूर आनंद आहे की वासरू आज गुलाबात राहिलं. पण ज्यावेळेस आपण एखाद्याला सहकार्य करत असतो, नियोजन करत असतो आणि ज्यावेळेस ती सक्सेस होतं त्यावेळेस काय भावना असतात की आपल्या जोडीदाराला आपण शब्द दिला, ते शब्द पाळला आणि त्याचे यश बी भेटलं. त्यामुळे भरपूर मलाही आनंद झालाय, त्यांनाही आनंद झाल्यामुळे मला आनंद झाला. कारण काय झालं तरी आपला नाही बैल पण आपलाच म्हणून आपण मानतो. त्यामुळे मलाही आनंद खूप झाला. आता मित्रांनो बघा, सहकारी मित्र आहे तर ही क्षेत्र आहे, त्यामुळेच आज ही यश भेटतंय किंवा बऱ्याच गोष्टी होते. ते वासराचा स्वभाव रागीट दिसतोय. ड्रायव्हर आज ह्या वासराचं काय वैशिष्ट्य जाणवलं वेगळे की बाबा असं वासरू पळालं? वासरू आहे का नाही, त्याकडनं गट काढला. गटाला पण नाही का नाही, चांगल्या गाड्यात वासरू पळालं. वासरू खालनं फक्त 2 उड्या काढलं का नाही, वासराचं 100% पुढं कुठली पण गाडी असो, वासराला बैल पुरला की कोणी म्हणायचं नाही मी लागणार. इथनं पुढं वासरू गुलाला दिसणार, हे आपला शब्द आहे. आपण स्वतः वासराचं नियोजन करणार. श्रीकांत भाऊ आहे हे आहे, आम्ही स्वतः वासराचं नियोजन करून आता वासरू गुलाल ठेवणार. माझं पण कसं श्रीकांत भाऊमुळे आज ओळख झाली. वासरू पळतंय, वासरू काय त्यानं आज सेमीला बघितलं माणसाने वासरू काय पळतंय. आता जर फायनलला जर तास मधनं आलं तर काहीतरी घडेल 100%. आणि ही तुम्ही आमची मुलाखत घेताय, हे गोरगरीब ड्रायव्हर म्हणा, बैलगाडा मालक म्हणा, तुमच्यामुळे तू वर जाते, त्यामुळे तुमचं लय मोठं आभार मानतो आम्ही. आता मालक ज्यावेळेस ह्यो नाद करत असतो का नाही, त्यावेळेस ह्या यप साठी ना तुमच्यासारखे बरेच सर्वसामान्य बैलगाडा मालक झटत असतात की आपल्या बैलाच्या पाठीवर यप पडावं, आपल्या बैलाच्या पाठीवर यप पडावं. आणि ज्यावेळेस आपल्या नंदीच्या पाठीवर यप पडते ती, त्यावेळेस आपल्या काय डोक्यात येते की बाबा खरंच एवढ्या बैल बाबा 200-300 गाड्या जमलेल्या, त्या आता आज आपल्या बैलावर यप पडलेत. फार मोठा आज आनंद मला होतो या
की मला अपेक्षित पण नव्हतं. पण तरी बी मला हे पण अपेक्षा होत्या, कारण जेवढी मैदानी केली कोण आमचा पहिल्यापासून कधी बाहेर नाही काय नाही, उघड्यावर जरी असलं तरी कोण पळतोय. पण आता पण याला बैल चांगली भेटली नव्हती. आज फक्त बैल चांगला भेटलेला आहे. आणि दुसरी चांगली बैल म्हणाली वायदी म्हणते ती काय म्हणते ती तरी बी येत नाही ती. आज आम्हाला त्यांनी काशीलकरांनी बैल दिला, ते वायदी घेतलेली नाही, काय केलेली नाही, असंच त्यांनी बैल दिलेला आहे. त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला बैल दिला आणि काहीतरी आज बैलाने बी आणि खोंडाने बी करून दाखवली. आणि कोणाला बैल मागा गेलं तर पहिली गोष्ट म्हणणार तुमचं वासरू पळत नाही, देत नाही ती, वायदी द्या, वायदी देऊन बरं वायदी बी दिली याची आधी बी, पण तरी बी खोंडाला पुरवला असा बैल आता पण आम्हाला भेटलेला नव्हता. आज आम्हाला बैल भेटला, त्यामुळे आज आम्हाला गुलाल भेटला. ह्याच्या आधी बी ती गटात राहिली 2-4 वेळेला, पण फायनलला आज पहिल्यांदा राहिली, त्यामुळे मला भरपूर आनंद आहे. अपेक्षा नव्हती आम्हाला. आता मुलाखत बघितली का ना, तुमच्या वासराला पहिऱ्या येतील, कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा. माझं नाव राहुल गाडगे, निगडी पवाराची, तालुका जिल्हा सातारा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9858555656. आणि कशा प्रकारचा पायरा पाहिजे तुम्हाला? कशा प्रकारे म्हणजे आमच्या खोंडावर पडेल या प्रकारे असं बैल भेटला तरी आपल्याला आनंद आहे. गुलालातला बैल असेल किंवा गुलालात राहील या पद्धतीचा आम्हाला बैल भेटला तरी आम्हाला आनंद आहे. की ज्या पद्धतीने आपलं खोंड पळते त्या पद्धतीचा बैल भेटला तरी चालते आम्हाला. कुठल्या खांदी पायरा असावा, वासरू कुठल्या खांदी पळते? वासरू दोन्ही खांदी पळते, पण आता उजवीनेच हे चांगलं पळते म्हणून आम्ही उजवीने पळवतो, नाहीतर दोन्ही खांदी पळते त्यापेक्षा उजवीने चांगले पळते. आम्हाला डावीचा पायरा भेटला तर चालते, खोंड उजवीने चांगलं पळते, नाहीतर दोन्ही खांदी असते ती पण उजवीने त्यापेक्षा चांगलं आहे. काय वैशिष्ट्य तुम्हाला दावणीला आल्यानंतर जाणवलं? दावणी अतिशय शांत, मारका नाही काय, आता इथं आल्यानंतरच, नाही तर दावणी एका कासऱ्यावरती मी एकटा घेऊन जातो खाली, त्याला दोन, आणि त्याला आम्ही कधी मारत नाही विरत नाही, कधी तापवला नाही काही नाही, तरी हो मालकासाठी पळतो आणि मारत नाही काय, अतिशय शांत, खाली मांडणीला पण शांत उभा राहणार, अजिबात काय करणार नाही, फक्त पळतो एक नंबर. आता आज ज्यावेळेस फायनलला गुलालात राहिलेला आहे, घरच्यांच्या काय भावना होत्या? घरच्यांचं कॉल आला का? काय बोलले घरचे की आपला घरातला एक सदस्य त्याला आपण मानतोय, त्याच्या एवढं प्रेम करतोय, त्यानं आज आपल्याला गुलालाचा आनंद दिलेला आहे? घरच्यांचं फोन आलेले, घरची भरपूर आनंद आहे. त्यांनी बघितली गाडी पळताना, अतिशय त्यांना आनंद आहे. घरची पण त्यांचं फोन आलेलं होतं की ती पण अत्यंत खुश आहेत. मित्रांनो बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालक फायनल ज्या वेळेस होतो त्यावेळेस अख्खी त्याची फॅमिली कुटुंब सगळं आनंदात असतं, कारण हा वेगळाच एक आनंद आहे. कारण बैलगाडी शर्यतीचा नाद मालक कशासाठी करतो, तर या आनंदासाठीच करतो. असाच कायम त्यांचा आनंद राहील आणि असंच फायनलचे त्यांच्या वासरावर इथून पुढे पडतील. आपण शुभेच्छा करूया. धन्यवाद.